नमस्कार। तो आइए हम चलते मालाड पश्चिम भुजाले तालाब, जहां पर आज 5वें दिन का गणेश जी का और गौरी गणेश का आज विसर्जन होने जा रहा है। मैं कैमरा पर्सन से कहूंगा कि गणेश जी की मूर्तियां दिखाई जाए और गणेश जी को साक्षात दिखाया जाए जहां पर विसर्जन किया जा रहा है। और देखिए कितनी और इस तरीके की व्यवस्था की गई है कि एक साथ में 20-20 मूर्तियाँ विसर्जन हो सकती है। यहाँ के नगर सेवक दीपक पांडुरंग पवार की ओर से, मनसे की ओर से ये कार्यक्रम, ये जो विसर्जन का आयोजन किया गया, मनसे के दीपक पांडुरंग पवार जो यहाँ के स्थानिक नगर सेवक हैं, जो सारी जनता को दिखाया जाए। तो आज हमारे साथ में यहाँ के स्थानिक नगर सेवक अशोक पटेल जी हैं और मनसे की ओर से जो यहाँ पर आयोजन किया गया है गणेश विसर्जन का, आज 5वां दिन, गौरी विसर्जन दोनों साथ में है, तो उन्हीं से पूछते हैं। तो सर, ये कैसा लगा आपको, किस तरीके से मनसे की ओर से जो आयोजन है? आज या ठिकाणी 5 दिवसाचे गणपती विसर्जन, गौरी विसर्जनचा फार मोठा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईचे प्रथम नागरिक मान्य श्री सुनील प्रभू, मुंबईचे आयुक्त सीताराम कुंटे यांच्या माध्यमातून मी एक सार्वजनिक गणेशोत्सव उपनगर समन्वय समितीचा एक पदाधिकारी आहे। लगातार आमच्या 8 ते 10 बैठका झाल्या आणि ह्या बैठकीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेमध्ये गणेश विसर्जनासाठी एकूण साधारण 1.5 लाख सार्वजनिक घरगुती गणपती येतात आणि 11,000 सार्वजनिक गणपती येतात। ह्या सर्व गणपतीचे आगमन आणि विसर्जन अत्यंत चांगल्या प्रकारे होण्यासाठी मुंबई महापालिकेने अत्यंत चांगल्याप्रकारे मदत केली आहे। या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये ज्या संपूर्ण मुंबईमध्ये कृत्रिम तलावाची नवीन योजना गेल्या वर्षी देखील केली होती। गेल्या वर्षी ह्या संपूर्ण कृत्रिम तलावामध्ये 16,000 गणपती विसर्जन करण्यात आले होते। या ठिकाणी देखील मुंबईमध्ये अशाच कृत्रिम तलावाची योजना मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी मालाडमध्ये मवा देसाईमध्ये बुवा साळवी ग्राउंड आणि राणी सती मार्ग त्या ठिकाणी 3 ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत आणि या कृत्रिम तलावामध्ये नागरिकांना आपल्या घराच्या बाजूला गणेश विसर्जन करता येण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोग त्याचा होणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने जेवढी विसर्जन स्थळं आहेत त्या सर्व विसर्जन स्थळांमध्ये यावेळेला तराफ्यांची योजना, गेल्या वेळी देखील तराफे होते, यावेळी देखील तराफ्याची योजना मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आली आणि मुंबईमधील गणेशोत्सव अत्यंत थाटामाटाने उत्साहाने पार पाडण्यासाठी मुंबई महापालिका अतिशय मेहनतीने, कष्टाने अतिशय चांगल्याप्रकारे मदत करत असते। या पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन साहेबांनी देखील अतिशय मेहनत करून आपला संपूर्ण स्टाफ या ठिकाणी वापरून ह्या संपूर्ण 11 दिवसाच्या गणपतीपर्यंत या भागातील मालाडमधील हे संपूर्ण विसर्जन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडेल असा माझ्या मनात पूर्ण विश्वास आहे। आणि या ठिकाणी मदत करणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व महानगरपालिका असो, मुंबई पोलीस असो, महानगर रिलायन्स असो आणि वाहतूक शाखा यांच्या सर्वांच्या मदतीने हा विसर्जन सोहळा अत्यंत आनंदाने पार पडणार आहे। आपण या ठिकाणी इंडिया आजतकच्या माध्यमातून या संपूर्ण मुंबईमध्ये हा संदेश जरी गेला तर मुंबईमध्ये गणेश उत्सव अत्यंत मोठ्या थाटामाटाने पार पडलेला सर्व जनतेला दिसेल, हीच आमच्या मनात इच्छा आहे आणि हीच गणेशाच्या माध्यमातून गणेश देखील आपल्याला आशीर्वाद देतील अशावरची वक्तव्य करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
मूर्ती सोडायला आले हा मूर्ती सोडायला गेले हा ते नाण्याची मूर्ती सोडायला भक्तांचं मुंबई महानगरपालिका 3 विभागाच्या वतीनं नाला पोलीस ठाण्याच्या वतीनं स्थानिक नगरसेवक दीपक पांडव पवार यांच्या वतीनं आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मुंबई महानगरपालिका 3 विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. या पंचरंगी गावकरी भुजाली तलावामध्ये अभी आज 5वां दिन है और गौरी गणपति विसर्जन का दिन है. लोग से जल्लोष से वो मना रहे हैं. अभी हमने तो हमारी सिक्योरिटी टाइट रखे है. हर जगह पुलिस तैनात है. कोई भी रुकावट आना नहीं चाहिए, आने नहीं देंगे. सभी को सभी शिष्टमंडल ये गणेश उत्सव मंडल है उनको हम यही गिनती करेंगे कि शिस्त से अब चलो, उत्सव अच्छी तरह से मनाओ. हमारे आपको शुभकामनाएं रहेंगी.